आता हा जो प्रॉब्लेम आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्याने प्रॅक्टिस करा. आपल्याला इथं काय करायचं आहे, 3 कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत, ठीक आहे. त्या प्रत्येकावरचं पोटेन्शियल काढायचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. पहिला स्पियर जो आहे त्याची रेडियस R1 चार्ज Q1 आहे. दुसरा जो स्पियर आहे त्याची रेडियस R2 आहे, चार्ज Q2 आहे. आणि तिसरा जो स्पियर आहे त्याची रेडियस R3 आणि चार्ज Q3 आहे. आता पोटेन्शियल ऑन स्पियर 1 काढायचं आहे. आता 1 नंबरच्या स्पियरवर Q1 मुळे पोटेन्शियल क्रिएट होणार, तसंच Q2 मुळे पोटेन्शियल क्रिएट होणार, तसंच Q3 मुळे देखील काय होणार आहे, पोटेन्शियल क्रिएट होणार आहे. ओके, Q1 मुळे, Q2 मुळे आणि Q3 या तिघांच्या मुळे ही पोटेन्शियल तयार होणार आहे. सो इथे लिहू शकतो पोटेन्शियल ड्यू टू Q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q2 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q3. ओके, आता मला सांगा Q1 चार्ज मुळे 1 वर किती पोटेन्शियल क्रिएट होणार सांगू शकताय? कारण हा पार्ट प्रॅक्टिसचा आहे, हे घरी 3 वेळा 4 वेळा 5 वेळा प्रॅक्टिस करा, हे इम्पॉर्टंट आहे. Q1 चार्ज मुळे 1 या स्पियरवर, तर Q1 चार्ज कुठं आहे, 1 च्या सरफेसवरच आहे ना. एखाद्या चार्ज मुळे त्याच्याच सरफेसवर पोटेन्शियल किती क्रिएट होतं, K Q1 बाय त्याची रेडियस R1 ना, प्लस Q2 या चार्ज मुळे 1 वर क्रिएट होणारं पोटेन्शियल किती असणार. आता Q2 च्या आतमध्ये स्पियर 1 आहे ना, Q2 च्या आतमध्ये. आता Q2 च्या सरफेसला जेवढं पोटेन्शियल असतं तेवढं सगळीकडे आत असतं ना. त्याच्यामुळे इथं काय लिहिणार सांगा, मी काय लिहू सांगा, K Q2 बाय काय लिहू, Q2 च्या सरफेसला किती क्रिएट होणार, R2, आणि तेवढं सगळीकडे आतमध्ये असतं, आतमध्ये डिफरंट नसतं, प्लस Q3 चार्ज मुळे 1 या स्पियर वर पोटेन्शियल किती क्रिएट होणार आहे. तर Q3 च्या काय आहे, आतमध्येच आहे ना तो स्पियर, आणि आतमध्ये सगळीकडे पोटेन्शियल जेवढं सरफेसवर असतं तेवढंच आतमध्ये असतं, K Q3 बाय R3. सो दिस इज द टोटल पोटेन्शियल ऑन स्पियर 1. हे लक्षात येते का? हा, आता पोटेन्शियल 2 काढायचं आहे, पोटेन्शियल ऑन स्पियर 2. या 2 नंबरचा जो स्पियर आहे याच्यावरचं पोटेन्शियल मला काढायचं आहे. आता इथं पोटेन्शियल ड्यू टू Q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q2 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q3 मला काढायचं आहे. मला आता सांगा पोटेन्शियल ड्यू टू Q1 मुळे 2 या स्पियरवर डायग्राम मध्ये बघून सांगा की किती पोटेन्शियल क्रिएट होणार. K Q1 बाय R2. हा करेक्ट, K Q1 बाय R2 येणार. आता कारण Q1 या चार्जच्या सेंटर पासून 2 हा जो सरफेस आहे तो R2 डिस्टन्सला आहे ना, आउटसाइडचा पॉइंट आहे तो. आउटसाइडला पोटेन्शियल किती असतं, K इंटू चार्ज डिवायडेड बाय ते आउटसाइडचा डिस्टन्स ना, लक्षात येते का. त्याच्यानंतर प्लस Q2 या चार्ज मुळे 2 वर किती पोटेन्शियल क्रिएट होणार, सरफेसवरच चार्ज Q2 आहे ना, K Q2 बाय काय येणार, R2 येणार आहे परत, प्लस आता Q3 या चार्ज मुळे 2 वर किती पोटेन्शियल क्रिएट होणार, Q3 च्या आतमध्ये आहे तो. आता Q3 च्या सरफेसला जे असेल तेच आतमध्ये असणार आहे, म्हणजे K Q3 बाय काय येणार, R3 येणार. हा, तसं आता पोटेन्शियल ऑन द स्पियर 3 हे काय येणार आहे, पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q2 प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q3. हा, मला सांगा आता Q1 मुळे R3 वर किती, म्हणजे थर्ड स्पियर वर किती पोटेन्शियल क्रिएट होणार Q1 या चार्ज मुळे. Q1 कुठं आहे बघा, आतमध्ये, Q1 बाय R3. हा करेक्ट, K Q1 बाय R3, कारण Q1 पासून तो R3 डिस्टन्सला आहे, लक्षात घ्या, आउटसाइडचा आहे. Q2 चार्ज मुळे K Q2 बाय R3. R3 येणार, कारण Q2 च्या सेंटर पासून पण काय आहे तो R3 डिस्टन्सलाच आहे. आणि Q3 चार्ज मुळे K Q3 बाय R3 येणार, करेक्ट. हे ज्यांना जमलं त्यांना हे व्यवस्थित, म्हणजे हे सांगू शकतात ते त्यांना व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. ओके, या पद्धतीनं तिन्ही स्पियर वरचं जे पोटेन्शियल आहे ते तुम्हाला व्यवस्थित
काढता आलं पाहिजे. सगळ्यात जास्त पोटेन्शियल स्पियर 1चं येते, त्याच्यापेक्षा कमी 2चं येते आणि त्याच्यापेक्षा कमी काय येते पोटेन्शियल थर्ड स्पियरचं येते. हे लक्षात आलं का? आता हे Q1 Q2 Q3च्या स्वरूपात झालं, तसं सिग्माच्या स्वरूपात देखील पोटेन्शियल काढून बघूया इन टर्म्स ऑफ सिग्मा. सपोज वन्स अगेन पहिल्याची रेडियस आहे R1, दुसऱ्याची रेडियस आहे R2 आणि तिसऱ्या स्पियरची रेडियस आहे R3. पहिल्यावर चार्ज नाही. आता पहिल्याची सरफेसच्या डेन्सिटी सपोज सिग्मा 1 आहे, दुसऱ्याची सरफेसच्या डेन्सिटी सिग्मा 2 आहे आणि तिसऱ्याची सरफेसच्या डेन्सिटी काय आहे सिग्मा 3 आहे. तर प्रत्येकावरचं पोटेन्शियल आता सिग्माच्या स्वरूपात काढायचंय. आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सिग्मा कसा येणार बघा. हे बघा, पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो 1/4 एप्सिलॉन नॉट Q डिवायडेड बाय आउटसाइड पॉइंटला काय असणार आहे स्मॉल r. ओके, 1/4 एप्सिलॉन नॉट Q डिवायडेड बाय स्मॉल r म्हणजे आउटसाइड पॉइंट साठी पोटेन्शियलचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता 1/4 एप्सिलॉन नॉट, आता चार्ज Q म्हणजे काय असतं सिग्मा इंटू 4πr² असणार आहे. सिग्मा इंटू 4πr², कारण चार्ज सिग्मा म्हणजे काय असतं चार्ज डिवायडेड बाय एरिया. सिग्मा म्हणजे चार्ज डिवायडेड बाय सरफेस एरिया. स्पियरचा सरफेस एरिया किती असतो 4πr², म्हणजे चार्ज बरोबर काय येणार आहे सिग्मा इंटू एरिया, सिग्मा इंटू 4πR², वेअर कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ दॅट स्पियर डिवायडेड बाय स्मॉल r. जे पोटेन्शियलचा फॉर्म्युला येणार 4π कॅन्सल सिग्मा कॅपिटल R² अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल r. हा पोटेन्शियलचा सिग्माच्या स्वरूपातला फॉर्म्युला आहे. हा आउटसाइड आहे आणि इनसाइड किंवा सरफेस, इनसाइड किंवा सरफेसवरचा, इनसाइड किंवा सरफेसला काय होणार आहे, सरफेसला काय होणार बघा स्मॉल r कॅपिटल R एवढंच होणार आहे. स्मॉल r आणि कॅपिटल R दोन्ही काय होणार आहे सरफेसला सेम होणार. सो सिग्मा कॅपिटल R डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. हे सिग्माच्या स्वरूपातले फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे बघा पुन्हा एकदा फॉर्म्युले सांगतोय. ओके, हा एक स्पियर आहे, याची सरफेसच्या डेन्सिटी सिग्मा असेल तर आतमध्ये पोटेन्शियल असतं सिग्मा कॅपिटल R डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. आतमध्ये म्हणजे याची रेडियस कॅपिटल R असेल तर सरफेसला असणार आहे तेवढंच सिग्मा R डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट आणि बाहेरच्या बाजूला सिग्मा R² डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट स्मॉल r. आउटसाइडला पोटेन्शियल असणार आहे. हे सगळे सिग्माच्या स्वरूपातले फॉर्म्युले आहेत. हे देखील फॉर्म्युले पाठवायचे सरफेसच्या डेन्सिटीच्या स्वरूपात. आतमध्ये किती असतं सिग्मा कॅपिटल R डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, सरफेसला तेवढंच सिग्मा कॅपिटल R डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट आणि बाहेरच्या बाजूला सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट R² बाय स्मॉल r. म्हणजे बाहेरच्या पॉइंटचं डिस्टन्स किती असेल स्मॉल r असेल तर. आता याच्यानुसार potential on 1, so potential due to sigma 1 plus potential due to sigma 2 plus potential due to sigma 3 येणार आहे. आता potential due to sigma 1, sigma 1 मुळे 1 सरफेसवर, आता सिग्मा 1 सरफेसवरच आहे ना त्याच्यामुळे काय होणार आहे सिग्मा, त्याची रेडियस काय आहे स्मॉल r1 डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. सिग्मा 1 r1 डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट प्लस, आता सिग्मा 2 मुळे
1 ला प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल सिग्मा 2 च्या आतमध्ये आहे ना, आतमध्ये जे सरफेसवर जेवढं असतं तेवढंच आतमध्ये असतं. सरफेसला किती असणार बघा, सिग्मा 2 R2 डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, तेवढंच आतमध्ये असणार आहे. आणि सिग्मा 3 च्या देखील काय आहे, स्पियर नंबर 1 काय आहे, आतमध्येच आहे, त्याच्यामुळे तिथे किती येणार आहे, सिग्मा 3 R3 डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ओके, तर हे येणार आहे पोटेन्शियल ऑफ स्पियर 1. तसं आता पोटेन्शियल ऑफ स्पियर 2 काय येणार आहे, पोटेन्शियल ऑफ स्पियर 2 हे येणार आहे, दॅट इज 2 वरचं पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू सिग्मा 1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू सिग्मा 2 प्लस पोटेन्शियल ड्यू टू सिग्मा 3. आता पोटेन्शियल ड्यू टू सिग्मा 1 काय होणार, 1 मुळे 1 साठी तो काय आहे, 2 स्पियर आउटसाइडचा आहे, म्हणजे काय येणार आहे, सिग्मा 1 R1 स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार आहे, एप्सिलॉन नॉट R2 येणार आहे. आउटसाइडच्या पॉइंटचं पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे, सिग्मा इंटू त्याची रेडियस R1 स्क्वेअर, सिग्मा 1 R1 स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट R2 प्लस ही पोटेन्शियल ड्यू टू सिग्मा 2 म्हणजे सिग्मा 2 R2 बाय एप्सिलॉन नॉटच येणार. ओके, कारण सिग्मा 2 जे आहे त्याच्या सरफेसवरच आहे ना, आणि सिग्मा 3 मुळे तयार होणारं पोटेन्शियल तो इनसाइडलाच आहे, सिग्मा 3 च्या आतमध्येच आहे ना तो स्पियर, म्हणजे काय येणार, सिग्मा 3 च्या सरफेसला जेवढं असणार तेवढंच इनसाइडला असणार आहे, तो सिग्मा 3 R3 डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. आणि पोटेन्शियल ऑफ थर्ड म्हणजे काय येणार आहे, फी सिग्मा 1 प्लस फी सिग्मा 2 प्लस फी सिग्मा 3 होणार आहे. आता पोटेन्शियल ड्यू टू 1 म्हणजे सिग्मा 1 R1 स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, स्पियर 1 पासून किती डिस्टन्सला आहे, R3 डिस्टन्सला आहे, ठीक आहे, प्लस सिग्मा 2 R2 स्क्वेअर, कारण दुसऱ्या स्पियरच्या देखील काय आहे, तिसरा स्पियर आउटसाइडलाच आहे, सिग्मा 2 R2 स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट R3 प्लस सिग्मा 3 R3 डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, किंवा सिग्मा 3 R3 स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट R3. तर या पद्धतीनं पोटेन्शियल ऑफ 1, 2 and 3 स्पियर येणार आहे. ठीक आहे, याच्यावरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, तर लेक्चर आपण इथं एंड करतोय. ओके, बाय.